ऐका ना, आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा, ते पण एक वाटीच्या प्रमाणामध्ये. अजिबात गडबड होणार नाही. एक साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी आहे. जसं लग्नामध्ये, लग्नसराईमध्ये बनवला जातो ना, तसंच आज आपण बनवून तयार करणार आहोत. एकदम तुपामध्ये लतबत असलेला छान असा एकदम सॉफ्ट, मुलायम, तोंडात टाकल्याबरोबर विरघळेल एवढा सॉफ्ट असा मुगाच्या डाळीचा हलवा बनवणार आहोत. थोडीशी मेहनत लागते, पण नक्कीच जसं लग्नामध्ये मिळतो तसाच हलवा बनवून तयार होतो. चला तर मग पटकन सुरुवात करूया या आपल्या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला. तर सगळ्यात आधी ते बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा वाटीनेच माप घेतलेलं आहे. आपल्या पूर्ण शेवटपर्यंत वाटीचाच माप ठेवायचं आहे. तर 1 वाटी इतकी मुगाची पिवळी डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने तूप मोजून घेणार आहे, याच वाटीने दूध मोजून घ्यायचं आहे, याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला डाळ छान धुवून घ्यायची, 1-2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. तर बघा एकदा डाळ धुवून घेतलेली आहे, दुसऱ्यांदा पाणी ॲड केलेलं आहे. परत एकदा आपण याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया. तर एक चाळणी घेतलेली आहे, त्याच्याखाली बाउल ठेवायचा आहे आणि याच्यात पूर्ण डाळ आपल्याला ॲड करायची आहे. डाळ जोपर्यंत छान ड्राय होत नाही, याच्यातलं पूर्णपणे पाणी सुकत नाही, तोपर्यंत ड्राय करायची आहे. 15 ते 20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटांमध्ये डाळ छान ड्राय होऊन जाते. तर बघा इथे 15-20 मिनिटं झालेले आहेत आणि हाताने तुम्ही हाताला लावून बघल्यावर अजिबात हाताला पाणी लागत नाही, म्हणजे आपली डाळ इथे रेडी झाली आहे. आता त्याच वाटीने, ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 1 वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. एक पॅन घ्यायचं आहे, याचा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये डाळ भाजून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी हलवा बनवून दाखवणार आहे ना, ती पद्धत सगळ्यात सोपी आहे आणि अजिबात बिघडण्याचे चान्सेस राहत नाही. एकदम सोपी पद्धत आहे. तर त्याच पद्धतीने आपण हलवा बनवून तयार करूया. तर बघा पॅनमध्ये डाळ ॲड केलेली आहे. आता आपल्याला डाळ छान खरपूस भाजून घ्यायची आहे. जोपर्यंत डाळीचा पूर्ण कलर चेंज होत नाही, तोपर्यंत डाळ आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे. 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ पूर्णपणे चेंज झालेली आहे. छान असा गोल्डन कलर झालेला डाळीचं. थोडंसं थंड करून घेऊयात. त्यानंतर पॉटमध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्सरवरून छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जसं बेसन असतो की नाही, बेसन एवढं तर बारीक होणार नाही, पण जेवढी शक्य होते बारीक करणं, तेवढी बारीक आपल्याला इथे डाळ करून घ्यायची आहे. तर आता मिक्सरला लावून घेते आणि बघा बारीक करून घेतलेली छान अशी पावडर तयार करून घेतली. तुम्ही इथे बघू शकता. खूप जास्त मोठी पण नाही आहे आणि खूप जास्त बारीक पण नाही. छान अशी रवाळपेक्षा थोडीशी बारीकच आहे. तर डाळ बारीक करून तयार झाली आहे. आता गॅसवर 1 लिटर इतकं दूध ठेवलेलं आहे बघा गरम होण्यासाठी. तर इथे 1 लिटर दूध घेतलं आहे. 1 लिटर दुधातला जोपर्यंत पावभाग दूध राहत नाही, तोपर्यंत दुधाला आटवून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत 3 वाटी इतकं दूध राहत नाही, तोपर्यंत दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता बघा दुधाचं पातेलं दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे आणि या गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2 टेबलस्पून इतकं तूप ॲड करून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं रवा ॲड करायचा आहे. थोडंसं 2-3 मिनिटापर्यंत रवा छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. बघा इथे छान बबल्स यायला लागले आहेत, म्हणजे आपला रवा छान भाजला आहे. आता याच्यामध्ये जी आपण डाळ बारीक करून घेतली, पावडर करून घेतली आणि डाळीचा तो ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी पूर्ण डाळीचं पावडर ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, जसं आपण बेसन भाजतो की नाही किंवा गव्हाचं पीठ जसं एकदम खमंग भाजतो छान कलर चेंज होईपर्यंत, तसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. बघा 5-6 मिनिटं झालेली आहेत आणि आपली डाळ इथे छान भाजलेली आहे. तुम्ही कलर बघू शकता, खूप सुंदर आलेला आहे. आता या स्टेजवर याच्यामध्ये 3 वाटी इतकं पाणी गरम करून ॲड करायचं आहे. ज्या वाटीने डाळ मोजून घेतली ना, त्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेतलं आहे. 3 वाटी इतकं पाणी गरम करून डाळीमध्ये ॲड करायचं आहे. बघा पाणी ॲड केल्यानंतर छान ढवळून घ्यायचं. सावकाश ढवळायचं, नाही तर खूप जास्त वर येतो हे पाणी ॲड केल्यानंतर, कारण डाळ खूप छान भाजलेली असते. आणि कंटिन्युअसली आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे. बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आपली डाळ किती जास्त फुगलेली आहे बघू शकता. अजून आपल्याला त्याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करायचं आहे आणि मी अजून खूप तुपाचा वापर अजिबात केलेला नाही आहे. आता बघा हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवून घेणार आहे आणि आपण या गॅसवरनं दूध ठेवून घेऊया. तुम्हाला दूध दाखवते बघा. दूध पूर्णपणे आटलेलं आहे. जवळपास 3 वाटी इतकं दूध इथे राहिलेलं आहे, म्हणजे 1 पाव दूध राहिलेलं आहे. आता परत गॅस ऑन करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा. 3 वाटी इतकंच दूध घेतलेलं आहे मोजून मी. दूध पण आपला बॉईल झालेला आहे, आटलेला आहे. आता ती मी बाजूला ठेवते. लगेच आपली जी आपण ज्याच्यामध्ये आपण हलवा बनवायला घेतलाय ना, ती कढई घेऊया. आता बघा हे छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. इथे मी दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही दुधाऐवजी खवा मावा जे म्हणतात ना, त्याचा सुद्धा वापर करू शकता. 1 पावभर जरी घेतला तरी पुरेसा आहे एवढ्या डाळीसाठी.
एक पाव मावा किंवा खवा जे म्हणतात ते घ्यायचं आपल्याला दुधाऐवजी, जर घेत असाल तर. नाहीतर तुम्ही जर दूध जरी ॲड केलात ना तरी खूप छान हलवा बनून तयार होतो. फक्त दूध आटवून घ्या. तर बघा दूध ॲड केलेलं आहे. ॲड केल्यानंतर छान आपल्याला कंटिन्यूअस त्याला ढवळायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल बघून हे काय तयार झालं आहे, पण आता तर आपली खरी मेहनत सुरू झालेली आहे. सगळं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरपूर तूप ॲड करायचं. जेवढं आपण तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं अजून अर्धं तूप इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. अर्धं तूप बाजूला ठेवून घेणार आहे. अजून थोडं-थोडं करून आपण तूप ॲड करूया याच्यामध्ये. आता आपल्याला याचं भाजून घ्यायचं एकदम सिंपल आहे. जेव्हा या स्टेपमध्ये येतो ना आपण त्यावेळेला फक्त आणि फक्त भाजायचं आहे. थोडीशी इथे जास्त मेहनत लागते. आता कंटिन्यूअसली आपल्याला याला भाजत राहायचं आहे. तर बघा जोपर्यंत आपली कढई सोडणार नाही हलवा तोपर्यंत याला भाजायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. आता तुम्ही इथे बघू शकता मी याला कंटिन्यूअसली असंच भाजून घेणार आहे जोपर्यंत कढई आपली हलवा सोडणार नाही तोपर्यंत. आता तुम्हाला दिसतच असेल की ती हलवा चिकटत आहे कढईला, पण ज्यावेळेला हलवा बऱ्यापैकी शिजला जाईल ना, त्यावेळेला अजिबात चिकटणार नाही. तुम्ही ते बघू शकता. जवळपास मला 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत आणि आता पूर्णपणे कढई सोडलेला आहे हलवा. छान आपला हलवा इथे शिजत आलेला आहे. पण अजून शिजलेला नाही आहे बरं का, फक्त थोडंसं शिजलेलं आहे. अजून आपल्याला खूप भाजायचं आहे याला, पण या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. ज्या वाटीने डाळ घेतली, त्याच वाटीने 1 वाटी इतकी साखर ॲड केलेली आहे. आता परत आपल्याला छान हलवा भाजत राहायचा आहे जोपर्यंत याच्यातला पूर्णपणे तूप रिलीज होत नाही. जेवढं तूप आपण याच्यात ॲड केलेलं आहे तेवढं पूर्णपणे तूप याच्यातला बाहेर निघलं पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हलवा भाजत राहायचा आहे. तर बघा आता मी कंटिन्यूअस त्याला असं भाजत राहणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता हलव्याचा टेक्स्चर बऱ्यापैकी इथे चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं केसर जर असेल तर ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही 15-20 इतके धागे केसरचे ॲड करून घ्यायचे, केसरच्या काड्या. त्यानंतर परत आपल्याला हे भाजायचं आहे. हात जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत भाजायचा आहे, कारण हा मुगाच्या डाळीचा हलवा आहे. याच्यामध्ये मेहनत तर लागतेच, पण खायला सुद्धा तेवढाच भारी लागतो. आता परत हे मी भाजून घेणार आहे जोपर्यंत पूर्णपणे तूप रिलीज होत नाही तोपर्यंत. आणि आता तुम्ही बघू शकता हलव्याचा बऱ्यापैकी कलर चेंज झालेला आहे. तूपसुद्धा रिलीज व्हायला लागलं आहे. अजून थोडा वेळ भाजून घेऊया जोपर्यंत पूर्णपणे तूप रिलीज होत नाही तोपर्यंत. आणि तुम्ही बघा किती सुंदर कलर आलेले आहे. जसं लग्न सराईमध्ये भेटतो की नाही तसाच हलवा बनवून तयार झालेला आहे. छान कंटिन्यू भाजायचं जोपर्यंत पूर्णपणे तूप रिलीज होत नाही आणि एक सॉफ्ट असा मुलायमसा हलवा तयार होत नाही तोपर्यंत. आता बघा पूर्णपणे तूप रिलीज झालेला आहे आणि हलवा सुद्धा छान असा दाणेदार तयार झालेला आहे. आणि याच्यात जे बाकीचं उरलेलं तूप आहे ना तो सुद्धा इथे मी ॲड केलेला नाही, तुम्ही इथे बघू शकता. तर आपला छान हलवा बनवून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडेसे 2-4 इतकी इलायची बारीक कुटून त्याची पावडर ॲड करायची, इलायची पावडर. आणि बघा इथे आपला जो हलवा आहे तो रेडी झालेला आहे आणि याच्यातलं तूप मी काढणार नाही, कारण मी ऑलरेडी कमी तूप वापरलेलं आहे. अजून वाटीमध्ये भरपूर तूप उरलेलं आहे. जे आपण 1 वाटी तूप घेतलं होतं ना, त्याच्यातला जवळपास 1 पाव वाटी इतकं तूप उरलेलं आहे. आणि बघा इथे मी थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम ना तुपामध्ये फ्राय करून ठेवले होते, रोस्ट करून ठेवलेले होते, ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. आणि तुम्ही ते बघू शकता छान आपला हलवा बनवून रेडी झालेला आहे. सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे. तुम्ही मस्त असा गरमागरम हा हलवा सर्व्ह करा. याच्यावरून थोडेसे पिस्तासुद्धा बारीक कट करून गार्निश करून घेऊ शकता तुम्ही. आणि बघा इथे मी सर्व्ह करून घेतलेला आहे. मस्त असा रसरशीत हलवा बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला एकदम साधी, सोपी, सिंपल, थोडीशी मेहनती रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.